तालुक्याच्या सर्व शेतकरी बांधवांच्या या कर्जमुक्ती मेळाव्यासाठी इथे उपस्थित झालेले नव्याने विधान परिषदेचे आमदार म्हणून निर्वाचित झालेले सन्माननीय डॉक्टर राजूजी पोद्दार साहेब, मंचावर उपस्थित असलेले मनोहररावजी कुंभारे, अशोकरावजी धोटे, संजनाताई मंगळे, पियुषजी बुर्डे, राजूभाऊ भुगल, सुनीलजी पोहणे, उपस्थित असलेले आपले SDO ढाट साहेब, तहसीलदार पोयाम साहेब, रामरावजी मोवाडे, उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेते मंडळी, पदाधिकारी, अधिकारी, जास्ती वेळ झाला असल्यामुळे सर्व नावं जे सन्माननीय डॉक्टर साहेबांनी घेतले असे सर्व मान्यवर, इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा दिवस असतानाही हजारोच्या संख्येमध्ये उपस्थित झालेले आमचे सर्व शेतकरी बांधवांनो, माता भगिनींनो आणि इथे उपस्थित माझ्या तरुण नवयुवक मित्र, खऱ्या अर्थाने आपण सातत्याने मागच्या 20 वर्षापासून पाहतोय. कालचीच गोष्ट आहे, इथे छत्रापूरचे केळवदचे लोक आले असतील. शेतकऱ्यानं कर्जापायी आत्महत्या केली, बातमी होती कालच्या पेपरामध्ये. वारंवार 20 वर्षापासून जी परिस्थिती शेतकऱ्याची बिकट होत चालली आहे, कुठेही कोण्याही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सहजगत्या जिल्हा सहकारी बँकेतून उपलब्ध असलेलं पीक कर्ज हे आपल्याला आपली बँक डुबली असल्यामुळे मिळू शकत नाही आणि सावकाराकडे जाऊन घरचे भांडे गहाण ठेवून आपल्याला मोठ्या व्याजामध्ये कर्ज घ्यावं लागतं आणि जेव्हा त्या निमित्ताने परतफेड आपण कर्जाची करू शकत नाही तेव्हा ही फार मोठी संकटाची घडी तो शेतकरी सहन न करू शकल्यामुळे आत्महत्या मागच्या 20 वर्षामध्ये झाल्या आहे. आणि म्हणून ती बँक कोणी खाल्ली, कोण लुटली हे मी सांगण्यापेक्षा तुमच्या प्रत्येकाला ते माहिती आहे. अशा या परिस्थितीमध्ये मागच्या 2014 पासून सातत्याने दुसरी अशी कर्जमाफी आपले लाडके मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींनी जी दिली त्याचा खऱ्या अर्थाने फायदा हा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना सावरण्यामध्ये झाला. 2017 मधली कर्जमाफी असेल आणि आता 2024 ची माफी असेल, ही नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना परत एकदा पायावर उभं करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी आणि त्यांचं असलेलं कर्ज आणि त्या निमित्ताने त्यांचा 7/12 कोरा करण्याच्या दृष्टीने जो निर्णय घेतला आहे त्यासाठी आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडनं मी आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीसांना त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. नक्की शेतकरी हा त्यांना आशीर्वाद देईल आणि ह्या राज्याची अजून जास्ती चांगली सेवा करण्यासाठी प्रोत्साहित करेल अशीच अपेक्षा आजच्या दिवशी मी करतो. आज आपण पाहतोय की सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने, मोदीजींच्या सरकारने केलं. किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मोदीजींकडून येणारे 6,000 रुपये असतील, राज्य सरकारकडून येणारे 6,000 रुपये असे 12,000 रुपये असतील, आपल्या कोण्याही कास्तकाराला 7.5 हॉर्स पर्यंतच्या वीज बिल माफीचा निर्णय असेल आणि ह्या सर्व संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या या पीक कर्जमाफीमध्ये आणि आपल्याला जवळपास सांगताना आनंद होतो, महाराष्ट्रामध्ये 36,000 कोटी रुपयाची ही कर्जमाफी आहे. जवळपास 50 लाख लोकांना, शेतकऱ्यांना फायदा देणारी ही कर्जमाफी आहे आणि याच्या सोबतच 48,000 कोटी रुपये प्रत्येक शेतकऱ्याच्या पंपाचे बिलाचे जे थकीत होते ते देखील माफ करण्याचा निर्णय हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय. आता तुम्हाला MSEB चे अधिकारी तुमच्या शेताच्या पंपाचं वीज बिल माफी मागण्यासाठी कधी येऊ शकणार नाही. पूर्णपणे सरकारने या MSEB ला हे 48,000 रुपये भरण्याचं त्या निमित्ताने ठरवलं. आणि म्हणून वारंवार आपण पाहतो की शेतकरी अडचणीत आला, अतिवृष्टी झाली, गारपीट झाली, दुष्काळ आला, आपल्या सर्वांच्या पाठीशी आम्ही सर्व उभं राहण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आपल्या शेतकऱ्याच्या माऊलीला 1,500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून घरामध्ये 2 महिलेला त्या निमित्ताने न्याय देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय हा सरकारने घेतलाय. आपल्या इथे घरकुल असेल, शौचालय असेल, आपल्याला कोविड पासून मिळणारं धान्य असेल, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणारं स्वच्छ पाणी असेल, या सर्व गोष्टी या नक्कीच या 2014 नंतर जे आपलं मोदीजींचं आणि देवेंद्रजींचं सरकार या देशामध्ये राज्यामध्ये आलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागाचं जीवन हे परिवर्तित व्हावं यासाठी नक्कीच चांगलं कार्य हे करताना
या व्यतिरिक्त पुष्कळशा योजना ज्या सरकारच्या चालू आहेत त्या संदर्भामध्ये डॉक्टर साहेबांनी आपल्याला विशेष करून तपशीलवार सांगितलं आहे. पण आता आजनी सारख्या लोकांच्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेले पट्टे हे आपण आज त्या निमित्ताने वाटणार आहे. सावनेर शहरामध्ये 250 लोकांना पट्टे हे कायमस्वरूपी त्यांना मालकीचे पट्टे हे त्या निमित्ताने वापरणार आहे. म्हणून पट्टे जे अतिशय मूलभूत खऱ्या अर्थाने राहण्याच्या दृष्टीने गरजेचे आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाण्याच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या पाणी असेल, या सर्व गोष्टी पहिले होत नव्हत्या, त्या आवर्जून जर होत असतील तर त्यामध्ये नक्कीच आपल्या सरकारला आपल्याला श्रेय देणं हे क्रमप्राप्त आहे. जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, पण डॉक्टर साहेबांनी म्हटलं की सावनेरच्या दृष्टीने आपण विशेष प्रयत्न मागच्या 1.5 वर्षामध्ये करतो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमदार झाल्यानंतर त्याच्या पहिलेचे 20-25 वर्ष तुम्ही आठवा आणि ह्या सावनेरचं नाव खराब झालेलं तुम्हाला त्यानिमित्ताने माहिती आहे. आणि आता परिस्थिती अशी आहे की जर या विदर्भातली सर्वात मोठी MIDC बुटीबोरी होती, बुटीबोरीपेक्षा जास्ती मोठी MIDC ही 6400 एकर मध्ये आपल्या सावनेरमध्ये होणार आहे. आपल्या सावनेरमध्ये फर्टिलायझरचा कारखाना होणार आहे. या MIDC मध्ये डिफेन्स न्यूक्लिअर एरोस्पेस हब त्या निमित्ताने होणार आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या मुलाला रोजगाराच्या दृष्टीने जो पहिले कधी विचार झाला नव्हता तो विचार आपण केला. आणि फक्त विचारच नाही तर आपण ते अधिग्रहणाची सुरुवात केली आहे. उद्यापासून 32(2) जाहीर झाल्यानंतर या सर्व संदर्भामध्ये शेतकऱ्यांची जी अधिग्रहित जमीन आहे तिला योग्य मोबदला हा सरकारकडून आशिष देशमुख घेतल्याशिवाय राहणार नाही असा देखील विश्वास तिथच्या सर्व कास्तकारांना देतो. आणि म्हणून कोच्चीचा बॅरेज असेल, कोच्ची कनान रिव्हर डायव्हर्जन प्रोजेक्टच्या माध्यमातून कोलारला अजून मोठं करून आपल्या या भागामध्ये सिंचनाची सोय निर्माण करून शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये खऱ्या अर्थाने चांगले पिकं घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचं काम असेल. आणि फक्त सावनेरचा चेहरा मोहरा नाही तर या विधानसभे क्षेत्राच्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा मोहरा बदलण्याचं ध्येय हे आशिष देशमुख घेतलाय आणि ते पूर्णत्वास नेण्यासाठी मी दिवस रात्र नक्कीच एक करतोय. गरज आहे की खऱ्या अर्थाने खंबीरपणे आपण आमच्या पाठीशी उभं राहा. तुम्हाला कधीही कुठेही काही गैर करताना आशिष दिसणार नाही. तुमची प्रामाणिकपणे इमाने इतबारे सेवा करतानाच आशिष तुम्हाला खऱ्या अर्थाने दिसेल असा विश्वास सगळ्या इथे लोकांना देतो. आणि आजच्या या शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून जे हजारो शेतकरी कर्जमुक्त होत आहेत, जे करोडो रुपये त्या निमित्ताने सरकारच्या वतीने बँकांमध्ये तुमच्यासाठी भरल्या जाणार आहे, अशा सर्व कर्जमुक्त शेतकऱ्यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. नक्कीच जिल्हा सहकारी बँक ह्याच हॉलमध्ये आपण मनोहरराव बैलबंडीनं 10-12 जण आलो होतो. जिल्हा सहकारी बँक एखाद्या माणसानं 1 लाखाचं पीक कर्ज घेतलं, 20 वर्षामध्ये किती पैसे झाले असते आणि त्याच्या डोक्यावर किती टेन्शन राहिलं असतं. त्यानं उधम केली असती का, त्यानं दुसऱ्याला त्रास दिले असते का. तो बिचारा कर्जाच्या पायी एंड्रीन खाऊन प्यायचा विचार करते आणि जैनं खाल्ले उनका हिसाब तो होगा, वसूली भी होगी, हिसाब भी होगा, वसुली भी जल्दी होगी. आणि ते पैसे जमा करून 1500 कोटीपेक्षा जास्ती आपल्या या जिल्ह्याच्या कास्तकारांना जे जिल्हा सहकारी बँकेचे खातेधारक आहे त्यांना वाटण्याचं काम देखील लवकरच आपलं सरकार करणार आहे. वसुली लवकरच होणार आहे असा देखील विश्वास आजच्या दिवशी मी सर्व जिल्ह्याच्या कास्तकारांना देतो. ज्यांच्यावर सजा झाली, जे दोषी आढळले गेले, 5 वर्षासाठी अंदर जाण्यासाठी सोय त्याची तयारच आहे, अशा लोकांना हे सरकार माफ करणार नाही. हिसाब होगा, वसुली भी होगी और आप सबके खाते में डाली भी जाएगी असा नक्कीच आजच्या दिवशी मी सांगतो. कळमना APMCच्या माध्यमातून सातत्याने अन्यायाची भूमिका जी शेतकऱ्याला घेण्यात आली होती त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही तिच्या संचालक मंडळाला निरोप दिला आणि राष्ट्रीय बाजार म्हणून ते घोषित केलं. आता कृषी मंडी APMCची
ही राष्ट्रीय बाजार त्या निमित्ताने होणार आहे आणि ह्या देशातली एकमेव अशी चांगली संस्था ह्या APMCच्या माध्यमातून ती शेतकऱ्याच्या हिताची आहे ते करून दाखवण्याचा देखील निर्णय हा मागच्या काळामध्ये आपण करून घेतला। जिल्हा सहकारी बँक पुनर्जीवित व्हावी म्हणून संस्थात्मक प्रशासक म्हणून या देशामध्ये पहिल्यांदा राज्य सहकारी बँकेला एका जिल्हा सहकारी बँकेचं प्रशासक म्हणून आपण नेमला आहे। नक्कीच जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून पतपुरवठा पीक कर्जाचा पुरवठा हा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि नॅशनलाइज बँकेच्या मागे धावण्याची आपल्याला त्या निमित्ताने आणि त्रास सोडून घेण्याची गरज होणार नाही। त्या दृष्टीने देखील मागच्या वर्षी निर्णय झाला आहे। या मार्चच्या बॅलन्स शीट मध्ये जिल्हा सहकारी बँक ही फायद्यात आली आहे। हळूहळू 2-4 वर्षामध्ये जेव्हा धावा लागल ती खऱ्या अर्थाने आपल्या या संपूर्ण जिल्ह्याच्या आर्थिक सक्षमतेला अजून जास्ती वृद्धिंगत करल अशीच अपेक्षा आहे। इथे सर्व नॅशनलाइज बँकेचे प्रतिनिधी उपस्थित आहे। या 31 जुलै पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जेव्हा पैसे येतील 15 ऑगस्ट पर्यंत आपण स्वतंत्रता दिन मनवत असताना आपण कर्जापासून स्वतंत्र होऊ। पण नक्कीच या सर्व नॅशनलाइज बँकेना विनंती आहे की या वर्षी फेर पीक कर्ज आमच्या सर्व शेतकऱ्यांना द्यावं आणि त्या निमित्ताने त्या शेतकऱ्यांना देखील ताकीद आहे विनंती आहे की वारंवार सरकार काही कर्जमाफी करू शकत नाही। शेवटी कर्जमाफी करत करत सरकारच कोसळलं तर मग आपल्याला समोरचे पट्टे कोण देईल, घरकुलं कोण देईल, लाडक्या बहिणीला पैसे कोण देईल, म्हणून ही शेवटची कर्जमाफी आहे असं मला वाटतं। पण नियमित कास्तकारानं पीक कर्ज भरलं पाहिजे, नाहीतर लाख रुपयाचं कर्ज राहते आपण भरत नाही वा सरकार परत एकदा माफ करल आणि पोराले गाडी घ्यायची राहते, इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्यायची राहते तर 50,000 मग बँक कर्ज आपल्याला देत नाही। आजकालचा जमाना वेगळा आहे। तुम्हाला 2 नाही 10 नाही 20-20 लाख बँका द्यायला तयार आहे। फक्त गरज आहे का तुम्ही नियमित राहिले। कास्तकार असले पीक कर्ज घेतलं तर नियमित राहा हा योग्य सल्ला मी तुम्हाला त्या निमित्ताने देतो। त्याच्या माध्यमातूनच भलं हे तुमचं स्वतःचं आहे, तुमच्या कुटुंबाचं आहे, नाही तर परत एकदा आपण कर्जबाजारी होऊ। लहान लहानच्या गोष्टीसाठी आपल्याला बँका कर्ज देणार नाही आणि आपली आर्थिक प्रगती होणार नाही। अशी परिस्थिती येऊ नका देऊ। ह्या कर्जमुक्तीनंतर नियमितपणे किमान आपल्या विधानसभेचा तालुक्याचा सर्व कास्तकार हा इमाने इतबारे पीक कर्ज वापस करल अशीच अपेक्षा आजच्या या दिवशी करतो। नक्कीच अजितदादा पवारांची देखील जयंती आपण साजरी करतोय। या संपूर्ण जिल्ह्याच्या या राज्याच्या शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा एक नेता आज आपल्यामध्ये अपघातामुळे नाही राहिला, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली देऊ आणि ह्या संपूर्ण शेतकरी कर्जमुक्तीमध्ये आपण सर्वांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आले, इथे प्रतिसाद दिला आणि कर्जमुक्त त्या निमित्ताने होऊन घेण्याची प्रक्रियेला सुरुवात केली, त्याच्यासाठी आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आमचे प्रयत्न आहे की तुमच्या ग्रामपंचायत स्तरावरच ही प्रक्रिया पूर्णत्वास आली पाहिजे, अन्यथा CFC सेंटरमध्ये जाऊन तुम्हाला जेव्हा SMS सरकारकडून येईल पुरेचे पुरे 50 लाख लोकांच्या खात्यामध्ये 36,000 कोटी रुपये गव्हर्नमेंट आपल्या बजेटमधून टाकत, मग तिथून प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे येतील तेव्हा तुम्हाला SMS येईल। तो SMS येऊन तुम्हाला CFC सेंटरमध्ये जायचं आहे। फक्त अंगठ्या त्या निमित्ताने बा आधार कार्ड नाही तर तुमचा कर्ज दुसऱ्या पैसे कोणालाच भेटले नाही पाहिजे म्हणून तुमचा आधार सांगायचा आहे आणि तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येतील। तुम्हाला त्याच्या 15 दिवसामध्ये आम्ही तुमचे 7/12 कोरे करून देऊ असा विश्वास सर्व महसुली अधिकाऱ्यांकडनं मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना देतो। परत एकदा सन्माननीय मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा। सर्व कास्तकारांना जे कर्जमुक्त होत आहेत त्यांना देखील मनपूर्वक खूप खूप अभिनंदन। सर्वांचे धन्यवाद।